Good afternoon, everyone. So, in previous practical, we have studied about organizing group discussion. तर आता आपण बघणार आहोत इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन. इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन म्हणजे काय असतं हे आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे, जे की डिरेक्टली आपल्याला उठून विदाउट प्रिपरेशन आपण जे प्रेझेंटेशन देतो, डिरेक्टली उठून एखादा आपल्याला बोलायला लावतं, तर त्याला आपण इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन किंवा स्पीकिंग असं त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग इज अ स्पीच अँड डिबेट individual event that involves a 5 to 8 minute speech which with a characteristically short preparation time of 1 to 7 minutes. म्हणजे हे जे इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन असतं ते आपल्याला विदाउट प्रिपरेशन द्यावं लागतं, म्हणजे प्रायर बेसिसवरती. तर त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ते प्रेझेंटेशन किंवा ते जे स्पीच असतं ते 5 to 8 मिनिट्स, मिनिमम 5 मिनिट्स, मॅक्झिमम 8 मिनिट्स आपण हे इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन देऊ शकतो. तर त्याच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला 1 ते 7 मिनिट एवढाच टाइम असतो. म्हणजे समोरचा बोलत असेल आणि तेव्हा जर तो बोलत असताना आपल्याला जर कोणी सांगितलं की नेक्स्ट आता तुम्हाला बोलायचं किंवा तुम्हाला प्रेझेंट करायच्यात गोष्टी, तर त्या टायमिंगला ते जेवढा काय वेळ असतो, म्हणजे 1 ते 7 मिनिट, 2 ते 5 मिनिट जेवढा काय वेळ असतो त्याच्यामध्ये आपण जे काय प्रिपरेशन करतो तर त्याला आपण इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन असं म्हणत असतो. मग काइंड्स ऑफ स्पीच डिलिव्हरी, कोणत्या कोणत्या टाईपनी किंवा कोणत्या कोणत्या काइंडनी आपण स्पीच डिलिव्हरी करू शकतो. तर स्पीच डिलिव्हरीचे 4 जे काही टाइप्स आहेत किंवा काइंड्स आहेत, तर त्यातले पहिलं जे आहे ते आहे इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग, दुसरं आहे एक्सटेम्पोरानियस स्पीकिंग, तिसरं आहे मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग आणि चौथं आहे मेमराइज्ड स्पीकिंग. तर त्याच्यामध्ये आपण वन बाय वन बघूया. तर इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग म्हणजे काय की डिलिव्हरी ऑफ मेसेज ऑन द स्पर ऑफ द मोमेंट ऍज वेन समवन इज आस्क्ड टू से अ फ्यू वर्ड्स. म्हणजे अचानक एखाद्याला काहीतरी बोलायला लावतं डिरेक्टली विदाउट एनी प्रायर प्रिपरेशन किंवा एखादी प्रिपरेशन आपली नसताना आपल्याला डिरेक्टली एखाद्याने बोलायला सांगितलं जातं, तर त्याला इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे दुसरं आहे एक्सटेम्पोरेनियस स्पीकिंग, ज्याला काय म्हटलं जातं की कॉन्व्हर्सेशनल फॅशन आहे. म्हणजे ही एक कॉन्व्हर्सेशनल फॅशन आहे की ज्याच्यामध्ये स्पीचेस हे ऑलमोस्ट बोलले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशनल स्पीचेस येतात किंवा जे काही दुसरे आपले फॉर्मल टाईपचे स्पीचेस येतात, तर ते एक्सटेम्पोरेनियस स्पीकिंग मध्ये त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्याच्यानंतर जे तिसरं काइंड आहे स्पीच डिलिव्हरीचं, तर ते आहे मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग. मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग म्हणजे काय असतं की आपलं स्पीच जे असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादे पॉलिटिकल लीडर्स वगैरे, तर ते पॉलिटिकल लीडर्स जे असतात तर ते काय करतात, एखादं स्पीच हे रीड करत जातात. मॅन्युस्क्रिप्टेड म्हणजे काय की ऑलरेडी जे लिहिलेलं असतं, ज्याचा फॉर्मॅट बनलेला असतो, ते फक्त रीड करून आपल्या ऑडियन्सला सांगायचं असतं, तर त्याला मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग असं म्हटलं जातं. मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग कन्सिस्ट ऑफ रीडिंग अ फुल्ली स्क्रिप्टेड स्पीच. इट इज युजफुल वेन अ मेसेज नीड्स टू बी डिलिव्हर्ड इन प्रिसाइज वर्ड्स. म्हणजे हे कधी यूज केलं जातं जेव्हा एखादा मेसेज हा प्रिसाइज वर्ड्स मध्ये डिलिव्हर करायचा असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला पॉइंट वाईज एक्सप्लेन करायची असते, तर त्या टायमिंगला आपण मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जर वोट ऑफ थँक्स देतात असेल, वोट ऑफ थँक्स म्हणजे काय की आभार प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण वोट ऑफ थँक्स म्हणतो. तर त्या वोट ऑफ थँक्सला कसं असतं की जो असतो वोट ऑफ थँक्स करणारा प्रोग्रामचा, तर तो काय करतो की स्टार्ट पासून झालेल्या सगळ्या गोष्टी तो नोट डाऊन करतो. कोणी काय बोललं, कशावरती काय बोललं, किती वेळ बोललं, तर त्या ज्या गोष्टी असतात तर त्या मॅन्युस्क्रिप्टेड. म्हणजे तो जे पूर्ण जे टॉपिक झाला किंवा पूर्ण जे कॉन्व्हर्सेशन झालं त्याचं तो प्रिसाइज रायटिंग करतो, प्रिसाइज मध्ये वर्ड्स बनवतो आणि तो ते डिलिव्हर करतो, तर त्याला आपण मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर मेमराइज्ड स्पीकिंग. मेमराइज्ड स्पीकिंग म्हणजे काय करतो की एखादी गोष्ट आपण काय करतो, जे स्क्रिप्ट आपण बनवलेलं असतं, जे आपण स्पीच बनवलेलं असतं ते मेमराइज करतो, लक्षात ठेवतो आणि परत ते आपण त्या नोट्स आपण विदाउट नोट्स बघता आपण जे स्पीच देतो, म्हणजे मेमरी बेस्ड, जे की आपण आपल्या गोष्टी सगळ्या आठवून स्पीच देतो, तर त्याला मेमराइज्ड स्पीकिंग असं म्हटलं जातं. हे 4 टाइप्स आहेत काइंड्स ऑफ स्पीच डिलिव्हरीचे. पहिला आहे इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग, दुसरं आहे एक्सटेम्पोरेनियस स्पीकिंग, तिसरं आहे मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग आणि चौथं आहे मेमराइज्ड स्पीकिंग. त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ इफेक्टिव्ह इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग स्किल्स. इफेक्टिव्ह इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग स्किल्सचे बेनिफिट्स काय असतात
असतात. तर पहिलं इम्प्रूव्ह ओरल एक्सप्रेशन ऑफ थॉट, म्हणजे ओरल एक्सप्रेशन ऑफ थॉट आपलं इम्प्रूव्ह करतं. ओरली म्हणजे जे काय तोंडी आपण थॉट्स एक्सप्रेस करतो तर ते आपल्या थॉट एक्सप्रेशनची स्किल आपली इम्प्रूव्ह करतं, कारण की आपल्या त्याच्यामध्ये कोणतेही प्रायर जे काय असतात प्रिपरेशन्स ते केलेले नसतात. ऑन दी स्पॉट जे काय आपल्याला सुचेल ते त्या गोष्टी आपण एक्सप्रेस करत असतो. त्याच्यानंतर जे नेक्स्ट पॉईंट आहे बेनिफिट आहे डेव्हलप कॉन्फिडन्स इन पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंग करण्यासाठी आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की विदाउट एनी प्रिपरेशन आपण बोलू शकतो. आपल्याला आपल्या क्वालिटीज आपल्याला माहिती होतात, आपल्याला आपले स्ट्रेंथ्स माहिती होतात की आपण विदाउट एनी प्रिपरेशन एवढं छान बोलू शकतो, पब्लिक स्पीकिंग करू शकतो. थिंक क्विकली ऑन युअर फीट, म्हणजे आपण आपल्या ओन बेसिस वरती पटकन थिंक करतो की आपल्याला काय बोलायचंय, आपल्या ओन बेसिस वरती ठरवतो की कोणत्या गोष्टी बोलायच्या, कशा पद्धतीने बोलायचे. त्याच्यानंतर जो चौथा बेनिफिट आहे इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंगचा तो आहे डेव्हलप लिडरशिप अँड कम्युनिकेशन स्किल्स. याच्यामुळे तुमच्यातल्या लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात, त्याच्यानंतर तुमच्यातल्या कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात. तर हे त्याचे इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशनचे किंवा इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंगचे हे 4 बेनिफिट्स आहेत. तर काल मी तुम्हाला फुट नोट शिकवलं ना, तर हे जे आहे म्हणजे हे आपलं लोअर इंडेक्सिंग आहे. तर त्याच्या खाली जी नोट दिलेली जाते तर त्याला फुट नोट असं म्हटलं जातं. म्हणजे इथं काय हे फुट नोट दिलेली आहे, हे प्रॅक्टिकल मॅन्युअल प्रिपेअर केलं तर मग ते अशी फुट नोट इथं दिलेली आहे, पेज नंबर प्रॅक्टिकल मॅन्युअल. तर अशा पद्धतीने हे फुट नोट असतं, हे आपलं हेडर असतं आणि हे जे खालचं असतं ते आपण ह्याला फुटर म्हणतो. तर त्याच्यामध्ये ती फुटनोट दिलेली असते. इम्प्रॉम्प्टिव्ह और एक्झेम्प्ट फोर हेल्प्स इन टेस्टिंग, म्हणजे इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्यामधल्या कोणत्या ऍबिलिटीज टेस्ट करण्यासाठी हेल्प करतं. तर त्यातली पहिली ऍबिलिटी आहे युअर ऍबिलिटी टू थिंक ऑन द स्पॉट अँड युअर स्पॉन्टॅनिटी. म्हणजे इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन आपल्याला कशासाठी हेल्प करतं किंवा काही गोष्टी आपल्याला टेस्ट करण्यासाठी हेल्प करतं. तर आपल्यातल्या ज्या काही गुड ऍबिलिटीज असतील थिंक करण्याच्या ऑन दी स्पॉट, म्हणजे क्विक एखादी गोष्ट आपल्याला अलॉट केली त्याच्यावरती आपण पटकन थिंक करून एखादी गोष्ट बोलू शकतो. स्पॉन्टेनियसली म्हणजे आपल्यातली स्पॉन्टिनिटी किती, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती किती पटकन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण कसा विचार करू शकतो, ती गोष्ट कशी आपण बिल्डअप करू शकतो, ते थॉट्स आपण कसे अरेंज करू शकतो. तर हे याच्यातून आपली ऍबिलिटी ही टेस्ट होते इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन थ्रू. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे युअर ऍबिलिटी टू एक्सप्रेस युअर थॉट्स, म्हणजे आपल्यातली एक ऍबिलिटी डेव्हलप होते. आपल्यामध्ये कशी ऍबिलिटी आहे थॉट्स एक्सप्रेस करण्याची विदाउट एनी प्रिपरेशन, ते आपल्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो. आपल्यातल्या स्ट्रेंथ्स कोणत्या ते आपण इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन थ्रू आपण आयडेंटिफाय करू शकतो. फ्लुएन्सी इन लँग्वेज, फ्लुएन्सी इन लँग्वेज म्हणजे आपल्या बोलण्यात किती फ्लुएन्सी आहे की आपण कुठे मध्ये अडखळतोय, ते आपल्या इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन वरून ते पण आपण टेस्ट करू शकतो. बॉडी लँग्वेज किंवा कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज म्हणजे त्याच्यामध्ये पोश्चर्स जेस्चर्स ते सगळे येतात. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुम्ही आय कॉन्टॅक्ट कशी करताय, फेशियल एक्सप्रेशन कसे करताय, ह्या सगळ्या गोष्टी या बॉडी लँग्वेज मध्ये येतात. त्याच्यानंतर तुमच्या मध्ये तुमची कॉन्फिडन्स लेवल कशी आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही नर्वस आहात, तुम्ही फ्री आहात, तुम्ही कॉन्फिडंट आहात, अँशियस आहात, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून आपल्याला जज करता येतात. म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळेस इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन आपण लाईफ मध्ये कधीच केलं नसेल, मग एखाद्या फॅमिली फंक्शन मध्ये किंवा एखाद्या फॉर्मल फंक्शन मध्ये आपण जर इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन केलं तर त्यावेळी आपण स्वतःला जज करतो की आपण विदाउट प्रिपरेशन एवढं छान बोलू शकतो, मग प्रिपरेशन केल्यानंतर किती छान बोलू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये एक टाईपचा कॉन्फिडन्स आपण कोणत्याही ठिकाणी कधीही आपण बोलू शकतो. कारण की एकदा आपल्यामध्ये जर कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आपण कोणत्याही ठिकाणी पर्टिक्युलर पॉइंट वरती पर्टिक्युलर टॉपिक वरती एक्सप्रेस होऊ शकतो. मग त्याच्यानंतर इथपर्यंत समजलं का तुम्हाला इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन मधलं गोष्टी? आपण काय बघितलं, इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन म्हणजे काय असतं हे आपण डिटेलमध्ये थेरीमध्ये बघितलेले. त्याच्यानंतर काइंड्स ऑफ स्पीच बघितले, आपण कोणत्या काइंड्सने आपण स्पीच डिलिव्हरी करतो. त्याच्यानंतर बेनिफिट्स बघितले इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंगचे, आणि त्याच्यानंतर आपण बघितले इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन कोणकोणत्या गोष्टींसाठी आपल्याला हेल्प करतं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? काइंड्स ऑफ स्पीच मॅडम परत सांगा ना. ओके, ठीक आहे. काइंड्स ऑफ स्पीच म्हणजे काय की 4 पद्धतीने स्पीच म्हणजे काय की आपण भाषण देतो.
मग आपण 4 पद्धतीने हे इम्प्रॉम्प्टिव्ह म्हणजे 4 पद्धतीने आपण आपलं स्पीच भाषण हे डिलिव्हर करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण फॉर्मल वे मध्ये करू दे किंवा इनफॉर्मल वे मध्ये. तर मग पहिलं जे आहे ते इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये असू दे किंवा इनफॉर्मल आपलं फॅमिली फंक्शन असू दे, तर त्या ठिकाणी आपण आपल्याला जर कोणी सांगितलं की नेक्स्ट तुम्हाला बोलायचं किंवा तुम्ही 2 शब्द बोला असं जे आपण प्रोग्राम मध्ये ऐकतो, तर ते जे बोलणं असतं म्हणजे पटकन एखाद्या गोष्टीवरती उठून बोलणं, तर त्याला आपण इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीकिंग म्हणतो. म्हणजे प्रायर प्रिपरेशन, विदाउट एनी प्रायर प्रिपरेशन, म्हणजे कोणतेही आधी प्रिपरेशन न करता आपण ज्या गोष्टी एक्सप्रेस करतो, आपण ज्या गोष्टीवरती स्पीच देतो, तर त्याला इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन असं म्हणतो. मग एक्सटेम्पोरानियस स्पीकिंग म्हणजे काय म्हटलं जातं की ही एक कॉन्व्हर्सेशनची फॅशन आहे. म्हणजे ऑल ओव्हर जी स्टाईल यूज केली जाते स्पीचेस देण्यासाठी किंवा अशा पद्धतीने जे स्पीचेस दिले जातात, तर त्याला एक्सटेम्पोरानियस स्पीकिंग असं म्हटलं जातं. मग जे काय फॉर्मल असतील, मग मोटिवेशनल स्पीकर्स असतील किंवा मोठमोठे जे स्पीकर्स असतील, त्यांची जी बोलण्याची पद्धत असते, त्यांची जी स्पीच देण्याची पद्धत असते, तर त्या पद्धतीला एक्सटेम्पोरानियस स्पीकिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग. मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग म्हणजे काय की आपण एखादं स्क्रिप्ट बनवतो. म्हणजे आपल्याला एखादं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये असेल, कॉलेजेसमध्ये असेल, तेव्हा इलोकेशन कॉम्पिटिशन म्हणजे जे काही वक्तृत्व स्पर्धा ज्याला आपण इलोकेशन कॉम्पिटिशन म्हणतो, तर त्या असतील किंवा तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जे काही स्पीचेस दिले असतील, तर ते कसे आपले मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग असतात. म्हणजे आपलं कसं असतं की आपण एक स्क्रिप्ट बनवलेली असते, काय पॉइंट वरती आपल्याला म्हणजे काय टॉपिक वरती काय पॉइंट्स बोलायचे आपल्याला हे आपण डिसाईड केलेलं असतं. त्याच्यानंतर आपण ते स्पीच देतो, म्हणजे तर त्याला आपण मॅन्युस्क्रिप्टेड म्हणजे सगळ्या गोष्टी या स्क्रिप्टेड असतात. जसं आपण स्क्रिप्ट लिहून डायलॉग्स बोलतो, तसं ते जे बोलतो तर त्याला आपण मॅन्युस्क्रिप्टेड स्पीकिंग असं म्हणतो. मग कधी कधी काय होतं की एखादा वोट ऑफ थँक्स देणारा पर्सन काय करतो की मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग करतो किंवा प्रिसाइज वर्ड्स करतो. म्हणजे जर 1-2 तास लेक्चर चालला असेल, तर तो काय सांगतो की कोणत्या स्पीकरने काय सांगितलं, कोणत्या स्पीकरने काय सांगितलं, हे जे पॉइंट्स तो प्रिसाइज मध्ये सांगतो. म्हणजे जसं आपण होल जे पॅराग्राफ असतो त्याचं आपण प्रिसाइज रायटिंग कसं करतो, तसं इकडे प्रिसाइज वर्डिंग केलेलं असतं मॅन्युस्क्रिप्ट मध्ये. तर त्याला त्या पण गोष्टी ह्या आपल्या मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग मध्ये येतात, म्हणजे प्रिसाइज वर्ड्स डिलिव्हरी पण येतं. आणि त्याच्यानंतर जे चौथं टाईप आहे काइंड्स ऑफ स्पीच डिलिव्हरीचं, तर ते आहे मेमराइज्ड स्पीकिंग. मेमराइज्ड स्पीकिंग म्हणजे आपण काय करतो, आपण एखादी स्क्रिप्ट लिहितो, त्याच्यानंतर ती स्क्रिप्ट न बघता आपण एखादा मेसेज डिलिव्हर करतो, एखादा स्पीच डिलिव्हर करतो, तर त्याला मेमराइज्ड स्पीकिंग असं म्हणतो. मॅन्युस्क्रिप्ट स्पीकिंग मध्ये आपण काय करतो की जे स्क्रिप्ट बनवलेलं आहे ते आपण वाचून दाखवतो किंवा ते समोर ठेवून आपण स्पीच देतो. तसं मेमराइज्ड स्पीकिंग मध्ये कसं असतं की आपण एक स्क्रिप्ट बनवतो, पण ती आपण वाचून दाखवत नाही, ती आपण पाठ केलेली असते आणि ती आपण जशी आठवेल तशी आपण बोलत असतो, तर त्याला मेमराइज्ड स्पीकिंग असं म्हटलं जातं. तर समजलं? हो. ओके. अजून कोणाला कशामध्ये काय प्रॉब्लेम? ओके, कोणाला नसेल तर मग आपण पुढचं पॉइंट बघूया. तर इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन आपल्याला 4 कोणत्या गोष्टी टेस्ट करण्यासाठी हेल्पफुल असतं. तर आपल्यातली ॲबिलिटी, युअर ॲबिलिटी टू थिंक ऑन द स्पॉट अँड युअर स्पॉन्टॅनिटी. सेकंड, युअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस युअर थॉट्स, फ्लुएन्सी इन लँग्वेज अँड बॉडी लँग्वेज और कॉन्फिडन्स. ह्या 4 गोष्टी आपल्याला टेस्ट करण्यासाठी इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन हेल्प करतं. त्याच्यानंतर टाइप्स जे आहेत इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशनचे, तर ते 3 टाइप्स आहेत. पहिलं आहे कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टिव्ह, एडिटोरियल इम्प्रॉम्प्टिव्ह आणि थर्ड आहे हायस्कूल कॉम्पिटिशन. तर कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टिव्ह म्हणजे काय येतं, इन दिस टाइप द स्पीकर इज प्रोव्हाइडेड विथ 7 minutes ऑफ टाइम टू डिवाइड ऍट हिज ओन डिस्क्रिशन बिटवीन प्रिपेरिंग आणि स्पीकिंग. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं असतं की याच्यामध्ये आपल्याला 7 मिनिटांचा वेळ दिलेला असतो स्पीकरला. त्याच्यामध्ये त्या स्पीकरनी काय केलेलं असतं, इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशनसाठी त्या स्पीकरला 7 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. मग त्या 7 मिनिटांच्या वेळामध्ये त्याला स्वतःला डिसाईड पण करायचं असतं की आपल्याला काय बोलायचं आणि त्याला ते स्पीच डिलिव्हर पण करायचं असतं. तर अशा पद्धतीने हे कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टिव्ह असतं. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं
की याच्यामध्ये ऑल टॉपिक्स आर कोटेशन्स आर जनरली रॅन्डम बट ऑकेजनली मे बी रॅन्डम. इट इज ऑल्सो मोर फॅक्च्युअल अँड लेस ह्युमर based resembling extempore. Other structures can also be used. Double analysis is normally used by experienced impromptu speakers. The ratio usually being used by experienced speaker to divide the preparatory and speaking time is 1:6. म्हणजे काय केलं जातं की कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टू मध्ये काय केलं जातं, तुम्हाला 7 मिनिटांचा वेळ दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन पण करायचं असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीच डिलिव्हर पण करायचं असतं. मग याच्यामध्ये काय असतं की ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतात, जे रिअल फॅक्ट्स असतात, लॉजिकल गोष्टी असतात, तर त्या एक्सप्रेस केल्या जातात. मग जे म्हणजे एक्सपिरियन्स्ड इम्प्रॉम्प्टू स्पीकर्स असतात, तर ते हे 7 मिनिटांचं टाइम कसं डिवाइड करतात, तर ते 1:6 असं मध्ये ते हे करतात, डिव्हिजन करतात. म्हणजे 1 मिनिट प्रिपरेशनसाठी आणि 6 मिनिट हे स्पीच डिलिव्हर साठी असं ते जे प्रेझेंटेशन दिलं जातं किंवा इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशन केलं जातं, तर त्याला कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यातलं इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशनचा दुसरा जो टाइप आहे तो आहे इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू. इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू म्हणजे काय, हा जो फॉर्म आहे इम्प्रॉम्प्टूचा तो कॉम्पिटिशन साठी यूज केला जातो. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की द स्टुडंट्स आर गिवन अ शॉर्ट इडिटोरियल म्हणजे काय, एखादा आपल्याला म्हणजे जे पब्लिश केलेलं आर्टिकल असतं इडिटोरियल, ज्याला आपण संपादकीय म्हणतो मराठीमध्ये, जे पेपरमध्ये इडिटोरियल जे पॅरेग्राफ येतो किंवा एखाद्या पेजवरती असतो, तुम्ही कधीतरी वाचला असेल की संपादकीय म्हणून, तर त्याला आपण इडिटोरियल म्हणतो. तर तसं एखाद्या रायटरचं, ऑथरचं इडिटोरियल आपल्याला दिलं जातं स्टुडंट्सना, त्याच्यामध्ये 3 ते 5 हे पॅरेग्राफ्स प्रोव्हाइड केले जातात. आणि त्यांना काय केलं जातं, स्टुडंट्स आर अलाउड 9 मिनिट्स टू डिवाइड बिटवीन प्रिपरेशन अँड स्पीच टाइम. तर काय केलं जातं, इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू मध्ये स्टुडंट्सना हे कॉम्पिटिशनसाठी इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू हे यूज केलं जातं. त्याच्यामध्ये मुलांना, जे स्टुडंट्स असतात त्यांना शॉर्ट इडिटोरियल प्रोव्हाइड केलं जातं. शॉर्ट इडिटोरियल म्हणजे ज्याच्यामध्ये मिनिमम 3 पॅरेग्राफ्स असतात आणि मॅक्झिमम हे 5 पॅरेग्राफ्स असतात. आणि स्टुडंट्सना हे 9 मिनिटाचं टायमिंग दिलं जातं की ज्याच्यामध्ये स्टुडंट्सना 9 मिनिट्स असे डिवाइड करायचे असतात की त्या 9 मिनिट्स मधला थोडा टाइम प्रिपरेशनसाठी आणि थोडा टाइम स्पीच डिलिव्हरीसाठी असं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. ऍटलिस्ट 5 मिनिट्स बी युज्ड फॉर स्पीकिंग. म्हणजे या इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू मध्ये काय त्याचं जे आहे त्याची एक इम्पॉर्टंट थिंग काय आहे की कमीत कमी तुम्ही 5 मिनिट, 9 मिनिट मधला कमीत कमी 5 मिनिट वेळ हा तुम्ही स्पीकिंग साठी दिला पाहिजे, असे त्याची रिक्वायरमेंट असते. मग त्याच्यामध्ये लिमिटेड नोट्स असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स म्हणजे त्याला तुम्हाला यूज करण्यासाठी परमिशन दिली जाते. तर अशा पद्धतीने इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू असतं. कॉलेजिएट इम्प्रॉम्प्टू मध्ये 7 मिनिटांचा वेळ दिला जातो. आणि 7 मिनिट जे एक्सपिरियन्स्ड स्पीकर असतात ते 7 मिनिट कसे डिवाइड करतात, 1:6. म्हणजे 1 मिनिट प्रिपरेशनसाठी, 6 मिनिट स्पीच डिलिव्हरीसाठी. इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशन हे जे कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यासाठी यूज केले जातात. त्याच्यामध्ये स्टुडंट्सना इडिटोरियल, एक शॉर्ट इडिटोरियल दिलं जातं की ते कमीत कमी 3 पॅरेग्राफ्सचं असतं, जास्तीत जास्त ते 5 पॅरेग्राफ्सचं असतं. आणि ते त्याच्यानंतर त्यांना 9 मिनिटाचा टायमिंग हा दिलेला असतो. 9 मिनिटांच्या टायमिंग मध्ये त्यांना स्पीच प्रिपरेशन करायचं असतं आणि स्पीच डिलिव्हरी पण करायची असते. आणि त्या इडिटोरियल इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशनची रिक्वायरमेंट अशी असते की कमीत कमी 5 मिनिटं स्पीच हे त्यांनी डिलिव्हर करावं, जे काही स्पीकर असतील त्यांनी, अशी त्याची रिक्वायरमेंट असते इडिटोरियल इम्प्रॉम्प्टूची. त्याच्यानंतर जे तिसरं टाइप आहे इम्प्रॉम्प्टूचं ते आहे हायस्कूल कॉम्पिटिशन. हायस्कूल कॉम्पिटिशन म्हणजे काय, जे तुमचं कॉलेज स्कूलमध्ये तुमचे इलोकेशन कॉम्पिटिशन्स असतील, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील, डिबेट कॉम्पिटिशन्स असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं जातं की जे इम्प्रॉम्प्टू तुम्ही प्रेझेंटेशन देता हायस्कूल कॉम्पिटिशन मधलं, तर ते ह्याची तिसरी टाइप आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, 30 सेकंड्स आर गिव्हन टू द कॉम्पिटिटर टू सिलेक्ट अ टॉपिक फ्रॉम अ सेट ऑफ. म्हणजे
युजली याच्यामध्ये 3 टॉपिक्स दिले जातात आणि कॉम्पिटिटरनी ह्यातला एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा असतो विदिन 30 सेकंड्स, म्हणजे अर्धा मिनिटाच्या आत मध्ये तुम्हाला एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा असतो. ड्युरिंग दोज 30 सेकंड्स द कॉम्पिटिटर मस्ट ऑल्सो कॉम्पोज अ स्पीच ऑफ 5 मिनिट्स विदिन अ 30 सेकंड्स ग्रेस पीरियड. म्हणजे ह्या हायस्कूल कॉम्पिटिशन जो तिसरा टाइप आहे इम्प्रॉम्प्ट्यूचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला युजली 3 टॉपिक्स दिले जातात, त्यातला तुम्हाला एक टॉपिक चूज करायचा असतो आणि त्याच 30 सेकंदाच्या टायमिंग मध्ये तुम्हाला 5 मिनिटाचं स्पीच हे रेडी करावं लागतं. असं हे इम्प्रॉम्प्ट्यू प्रेझेंटेशनच्या 3 टाइप्स आहेत. कॉलेजिएट इम्प्रॉम्प्ट्यू मध्ये 7 मिनिटाचा टाइम दिला जातो. एडिटोरियल इम्प्रॉम्प्ट्यू मध्ये तुम्हाला एक एडिटोरियल दिलं जातं, मिनिमम 3 पॅरेग्राफ्स, मॅक्झिमम 5 पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये तुम्हाला 9 मिनिट्सचा टाइम दिला जातो आणि मॅक्झिमम तुम्ही 5 मिनिट्स हे स्पीच डिलिव्हर केलंच पाहिजे अशी त्याची रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर हायस्कूल कॉम्पिटिशन जे थर्ड टाइप आहे इम्प्रॉम्प्ट्यू प्रेझेंटेशनचा, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम दिला जातो. 30 सेकंदाच्या टायमिंग मध्ये तुम्हाला 3 टॉपिक मधला एक टॉपिक चूज करावा लागतो आणि 30 सेकंदाच्या टायमिंग मध्ये तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटाचं स्पीच हे रेडी करावं लागतं. तर हे तुम्हाला टाइप समजले का इम्प्रॉम्प्ट्यूचे? येस मॅम. ओके. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इम्प्रॉम्प्ट्यू स्पीच कसं असतं, सॉरी, स्ट्रक्चर ऑफ इम्प्रॉम्प्ट्यू स्पीच कसं असतं, तर इम्प्रॉम्प्ट्यू स्पीच हे कसं असतं, ओपनिंग असतं, त्याच्यामध्ये बॉडी असती आणि कन्क्लुजन असतं. प्रत्येक गोष्टीत हे प्रत्येक जे काही थिंग असतं त्याच्यामध्ये ओपनिंग तर असतं, सगळ्या गोष्टींचं बॉडी असतं त्याची, जसं आपण न्यूज रायटिंग मध्ये वगैरे बघतो, आणि त्याच्यानंतर त्याचं कन्क्लुजन तर हे येतच असतं. मग स्ट्रक्चर जे काय असतं, तर ओपनिंग मध्ये काय असतं, opening by addressing the chairman or master of ceremonies, example Mr. Madam Chairman, brief introduction, opening sentences, attention getting. तर ओपनिंग म्हणजे काय असतं की आपण ओपनिंग मध्ये म्हणजे आपण कोणतेही भाषण बघताना काय करतो, आपण सगळ्यात पहिला सगळ्यांना ग्रीट करतो म्हणजे टाइम विश करतो. आपण कोण प्रोग्रामचे चेअरपर्सन आहे म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, परत जे डायस वरती बसलेले जे काही मेंबर्स असतील त्यांचे आपण नावं घेतो, त्यांना वेलकम करतो. तर हे काय झालं, आपण त्या गोष्टीचं ओपनिंग झालं. परत स्वतःबद्दल ब्रीफ इंट्रोडक्शन देणं, तर ह्या गोष्टी ओपनिंग मध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यानंतर जे बॉडी असतं, बॉडी म्हणजे काय की बॉडीमध्ये तुम्हाला एखादी थीम, जे काही तुमच्या प्रोग्रामची थीम असते तर त्याच्याशीच रिलेटेड तुम्ही बॉडीमध्ये कव्हर करू शकता मेन पॉइंट्स, किंवा तुमचे जे काही सिंपल सेंटेन्सेस असतील किंवा थीमशी लिंकअप करणार, तुमचे जे थीम असेल तर त्याच्याशी लिंकअप करणारे जे काही वर्ड्स असतील, सेंटेन्सेस असतील, ते तुम्ही बॉडीमध्ये बोलू शकता, म्हणजे ते तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर कन्क्लुजन म्हणजे काय, बी ब्रीफ अँड लुक फॉर अ एलिगंट क्लोजिंग दॅट लिंक्स बॅक टू द ओपनिंग. म्हणजे काय केलं जातं, जसं आपण फॅट मेथड मध्ये बघतो, फॅट मेथड मध्ये काय बघतो की आपल्याला अनेक्डोट सांगायचं असतं, त्याच्यानंतर तुम्हाला टाय अप करायचं असतं, तर टी म्हणजे टाय बॅक करायचं असतं तुम्हाला. तर तसंच याच्यामध्ये काय करतो, कन्क्लुजन मध्ये पण आपण काय करतो, कन्क्लुजन मध्ये आपण काय करतो की जसं आपण ओपनिंग केलं तसं आपण त्याच्यानंतर बॉडी बद्दल आपण एक्सप्लेन करतो, म्हणजे बॉडीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ह्या मेन पॉइंट्स एक्सप्लेन करतो किंवा कव्हर अप करतो. त्याच्यानंतर कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय करायचं असतं की कन्क्लुजन अशा पद्धतीने द्यायचं असतं की पहिलं जिथं आपलं आपण जिथून ओपन केलं त्या गोष्टीला आपण टाय बॅक करू, त्या गोष्टीला आपण लिंक अप करू, गोष्टी लिंक बॅक करू. तर अशा पद्धतीने हे इम्प्रॉम्प्ट्यू प्रेझेंटेशन द्यायचं असतं. इम्प्रॉम्प्ट्यू प्रेझेंटेशनचे टाइप्स 3 आहेत, त्याचे स्ट्रक्चर मध्ये पण 3 गोष्टी येतात, ओपनिंग, बॉडी आणि कन्क्लुजन. ह्याला आपण OBC असं म्हणू शकतो, म्हणजे तुम्हाला शॉर्ट मध्ये लक्षात राहण्यासाठी. मग जनरल आउटलाईन काय असते इम्प्रॉम्प्ट्यू स्पीचची, जे काय तुम्ही देता त्याच्यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा जर टाइम असेल तर आपण काय करू शकतो, इंट्रोडक्शन मध्ये 1 मिनिट देऊ शकतो, फर्स्ट सेक्शन जे काय असतं त्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड सेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये आपण बॉडी म्हणतो तर त्याला आपण 3 मिनिटं देऊ शकतो, आणि कन्क्लुजन साठी तुमचा 1 मिनिट असा तुम्ही टाइम अलॉट करू शकता. त्याच्यानंतर मेथड्स टू डिटरमाइन कॉन्टेंट, म्हणजे कॉन्टेंट आपल्याला डिटरमाइन करायचं असेल इम्प्रॉम्प्ट्यू प्रेझेंटेशन मध्ये तर त्याला 3 म्हणजे ह्या ज्या खाली दिलेल्या मेथड्स आहेत तर त्या आपण कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत तर त्या आपण प्रॅक्टिकल थेअरीमध्ये बघितलेलीच होती, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मेथड. तर त्याच्यामध्ये आपण जी ही बघितली नव्हती प्रेप मेथड. प्रेप मेथड म्हणजे काय असतं, व्हेन आस्क्ड टू एक्सप्रेस एन ओपिनियन टू इन्फॉर्म, परस्युएड और इन्स्पायर.
तर त्याच्यामध्ये प्रेप म्हणजे काय, पी म्हणजे पॉइंट, आर म्हणजे रिझन, ई म्हणजे एक्झाम्पल आणि पी म्हणजे परत पॉइंट कडे आपण जायचं, म्हणजे प्रेप मेथड असते. तर पॉइंट मध्ये काय सांगायचं, मेक युअर पॉइंट ओपनिंग, म्हणजे ओपनिंग आपण तिथून स्टार्ट करायचे. त्याच्यानंतर आर म्हणजे रिझन द्यायचं, म्हणजे याच्यामध्ये तुमचा बॉडी येणार, स्टेट युअर रिझन फॉर मेकिंग द पॉइंट, म्हणजे बॉडी येणार. एक्झाम्पल पण म्हणजे ते पण तुमच्या बॉडीमध्येच येणार. आणि तिसरा जो पॉइंट आहे, पॉइंट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ते कन्क्लुजन डिराईव्ह करू शकता आणि ते कन्क्लुजन तुम्ही लिंक बॅक करू शकता तुमच्या मेन पॉइंट कडे. तर त्याला प्रेप मेथड असं म्हटलं जातं. जे पास्ट प्रेझेंट फ्युचर मेथड होतं ते आपण बघितलेलं आहे, तो आपण इथं घेत नाहीये. तर का घ्यायचं आपण हे पण इथं पास्ट प्रेझेंट फ्युचर मेथड. ओके. टेक्निक्स टू डिलिव्हर अ बेटर इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीच. सॉरी, टेक्निक्स टू डिलिव्हर अ बेटर इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीच. तर त्याच्यामध्ये पहिली जी टेक्निक आहे, गिव्ह युअर सेल्फ टाइम टू प्रिपेअर. गिव्ह युअर सेल्फ टाइम टू प्रिपेअर म्हणजे आपल्याला असं कोणीतरी अचानक बोलायला सांगितलं की आपलं प्रिपरेशन नसतं, आपण रिलॅक्स असतो, तर त्या टाइमला आपल्याला थोडंसं नर्वस फील होतं, अँक्शियस फील होतं. तर त्या टाइमला काय करायचं, डीप ब्रीथिंग केल्यानंतर आपल्याला थोडंसं रिलॅक्स फील होतं. आपलं जे मेंटल स्ट्रेस असतं, प्रेशर असतं, तर ते कमी होतं. दॅट्स वाय यू शुड टेक डीप ब्रेथ्स, rise slowly from your chair and walk slowly to the lectern, म्हणजे ऑन स्टँड बिहाइंड अँड अवे फ्रॉम युअर चेअर. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला यूज दिस टाइम टू कलेक्ट युअर थॉट्स अँड डिसाइड ऑन द पर्पज अँड प्लॅन ऑफ युअर स्पीच. थिंक अबाउट द ओपनिंग सेंटेन्स, ऑलवेज रिमेंबर दॅट नेव्हर स्टार्ट द स्पीच इमिडिएटली. म्हणजे गिव्ह युअर सेल्फ टाइम टू प्रिपेअर म्हणजे काय करायचं, आपल्याला जर कोणीतरी इम्प्रॉम्प्टिव्ह स्पीच साठी सांगितलं तर आपण त्या टाइमला डीप ब्रेथ घ्यायचं, नर्वस व्हायचं नाही, कॉन्फिडेंटली आपण सगळ्या गोष्टी करायच्या. आपण चेअरवरून उठायचं, आपण डायसकडे वॉक करायला चालू करायचं. त्याच्यानंतर वॉक करेपर्यंत आपण थॉट्स कलेक्ट करायचे, आपल्याला कशावरती काय बोलायचं. त्याच्यानंतर ओपनिंग सेंटेन्स आपलं काय असेल हे डिसाईड करायचं. आणि आपल्याला बोलायला सांगितलं पटकन आपण बोलायचं नसतं, थोडा तरी 2-3 मिनिटांचा टाइम घ्यायचा. म्हणजे आपल्याला जे पटकन जर बोलायला गेलो, इमिडिएटली आपण जर बोलायला गेलो तर आपल्याकडून मिस्टेक्स होण्याचे चान्सेस असतात, नर्वस फील होण्याचे चान्सेस असतात, लो कॉन्फिडन्स, आपला कॉन्फिडन्स लो होण्याचे पण चान्सेस असतात. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण थोडंसं जे काय आहे टाइम घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपली स्पीच जे आहे ते आपण स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर फील कॉन्फिडंट, लुक अराउंड ऍट द ऑडियन्स अँड स्माइल, स्टँड टॉल, डोंट स्लम्प, डोंट फिजेट, डोंट ग्रास्प द लेक्टर्न और पोडियम, डोंट पुट हँड्स इन युअर पॉकेट, स्पीक अँड ऍक्ट इन अ कॉन्फिडंट मॅनर. म्हणजे घाबरून जायचं नसतं. जरी इन्फॉर्मल फंक्शन असेल, म्हणजे आपले सगळे फॅमिली आणि रिलेटिव्ह असतील, तर त्या टायमिंगला पण घाबरायची काही गरज नसते. आणि जर आपले फॉर्मल असेल तर त्या टायमिंगला आपल्याला इम्प्रॉम्प्टिव्ह द्यायला सांगितलं असेल तर ते पण आपल्या ओळखीचेच लोक असतात, तर त्यांना पण आपण घाबरायचं नसतं, कॉन्फिडंट फील करायचं. प्रत्येकाचा व्ह्यू पॉइंट वेगळा असतो, प्रत्येकाची थिंकिंग ॲबिलिटी वेगळी असते, तर त्याच्यामुळे घाबरून जायचं नसतं. तर कॉन्फिडंट फील करायचं, पहिल्यांदा ऑडियन्सकडे बघायचं, सगळ्या ऑडियन्सकडे बघायचं. आणि ते ऑडियन्सकडे बघून आपल्याला टेन्शन येण्याचं कारण नाही, कारण की ते पण ह्युमन बिंग आहेत, आपण पण ह्युमन बिंग आहे, तर त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण ऑडियन्सकडे बघायचं, एक स्माइल द्यायची, प्रॉपरली स्टँड करायचं, तुमचं बॉडी पोस्चर हे इरेक्ट असावं. त्याच्यानंतर जे पोडियम असतं, म्हणजे ज्याला माईक फिटअप केलेलं असतं, जिथे उभं राहून आपण बोलणार असतो, त्याला लेक्टर्न किंवा पोडियम असं बोललं जातं. तर त्याला आपण पकडून असं किंवा घट्ट पकडून उभं राहायचं नसतं, त्याला ग्रास्प करायचं नसतं. किंवा आपले जे हँड्स असतात ते पॉकेटमध्ये, मुलांनी जे मुलं बोलत असताना त्यांनी पॉकेटमध्ये हँड टाकायचे नसतात, कारण की त्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट नाही येत असं फील होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉन्फिडंट मॅनर मध्ये स्पीकअप करायला स्टार्ट करायचं. पहिल्यांदा एक अर्ध्या मिनिटासाठी थोडीशी भीती वाटेल, तरी पण तुम्ही कॉन्फिडंट आहात असं दाखवायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे स्पीच आहे ते कंटिन्यू करायचं. त्याच्यानंतर स्लो डिलिव्हरी म्हणजे काय, तुम्ही स्लो डिलिव्हर का करायचं टॉक, कारण की तुम्हाला ते कमीत कमी 5 ते 7 मिनिटांसाठी बोलायचंय. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, जेवढं तुम्ही स्लो बोलाल तर तेवढा तुम्हाला टाइम पण भेटेल की नेक्स्ट काय बोलायचंय. थोडे पॉजेस घेऊन बोलला तर तुम्हाला हे पण समजेल की तुम्हाला पुढे काय बोलायचंय, कसं बोलायचंय. द ऑडियन्स हॅज टाइम टू ऍब्सॉर्ब अँड रिॲक्ट टू व्हॉट यू आर सेइंग. म्हणजे स्लो डिलिव्हरी जर असेल तुमची, तर ऑडियन्सला पण टाइम भेटतो की तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय, ते ग्रास्प करायला, त्यांना रिॲक्ट करायला टाइम भेटेल.
प्लस तुम्हाला गोष्टी आठवण्यासाठी पण टाइम भेटेल, याच्यासाठी तुम्ही स्लो डिलिव्हरी केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे जे काय जे वर्ड्स आहेत तर हे वर्ड्स तुम्ही बोलता बोलता यूज नाहीत करायचे, कारण की त्याच्यामुळे तुमचं फंबलिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतर तुम्ही फोकस करायचं. फोकस म्हणजे काय करायचं, तुम्ही कीप दी फोकस ऑन दी सब्जेक्ट वाईल टॉकिंग, म्हणजे कोणता सब्जेक्ट आपण बोलतो आहोत, काय प्रोग्रामचं थीम आहे किंवा काय टॉपिक आहे की ज्याच्यावरती आपण आपलं स्पीच डिलिव्हर करतोय, तर त्याच्यावरती आपण फोकस द्यायचा. कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस करायचा नाही. म्हणजे तिथं गेल्यानंतर असं नाही समजायचं की माझ्या आधीचा बोलणारा छान बोलत होता, त्याचं प्रिपरेशन होतं, मला अचानक बोलायला लावलं, माझं प्रिपरेशन नाहीये. मग हे तुम्हाला कॉन्फिडन्स लो करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी तर हेल्प करतात. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही डिरेक्टली बोलू शकता विदाउट प्रिपरेशन, विदाउट थिंकिंग की तुम्ही कसं बोलू शकता. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा, तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करायचे, स्वतःला मोटिवेट करत राहायचे की विदाउट प्रिपरेशन पण मी एवढं छान बोलू शकतो. तर याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींवरती फोकस करायचा. टॉक डिरेक्टली टू ऑडियन्स अँड अडॅप्ट टू देअर फीडबॅक, म्हणजे त्यांना पण आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये इन्क्लूड करायचं, त्यांचे पण फीडबॅक कंटिन्युअसली घेत राहायचे. म्हणजे आपल्याला पण थोडंसं नेक्स्ट जे सेंटेन्सेस असतात आठवण्यासाठी टाइम भेटतो, कॉन्फिडन्स पण आपला बूस्टअप होतो आणि आपला जे काही आपल्याला नर्वसनेस असतो तो पण आपला कमी होतो. मेंटेन गुड आय कॉन्टॅक्ट विथ दी ऑडियन्स. आय कॉन्टॅक्ट मेंटेन करता तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे हे तुमच्यातून त्या गोष्टीतून दिसून येतं आणि तुम्ही तुमच्या ऑडियन्स सोबत कम्युनिकेट करत आहात असं त्याच्यातून दिसून येतं. त्याच्यासाठी प्रॉपर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं. बी ब्रीफ अँड टू द पॉइंट. तुम्हाला जो काही पॉइंट बोलायचा आहे तो तुम्ही बोलायचा, तो ब्रीफली एक्सप्लेन करायचा पॉइंट. कोणता पॉइंट मध्येच सोडून दुसरा पॉइंट तुम्ही कंटिन्यू करायचं नाही, कारण की तुम्हाला पण समजणार नाही तुम्ही काय बोलताय आणि तुमचं ऑडियन्स पण कन्फ्युज होऊन जाईल. डोंट रॅम्बल ऑर से टू मच ऑन दी सब्जेक्ट, म्हणजे एखाद्याच गोष्टी भोवती खूप साऱ्या गोष्टी तुम्ही फिरवत बसायच्या नाहीत किंवा एखाद्या टॉपिक वरती तुम्ही खूप साऱ्या गोष्टी बोलत बसायच्या नाहीत. म्हणजे इररिलेव्हंट थिंग किंवा नॉट रिलेटेड थिंग्स तुम्ही जास्त बोलायच्या नाहीत. ज्या काही गोष्टी असतील तर त्या रिलेव्हंट थिंग्स ज्या काय असतील त्या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी कशा तुम्ही डिस्कस करू शकाल त्याच्यावरती बघायचं. स्पीक ऍट द ऑडियन्स लेवल, म्हणजे तुमचं ऑडियन्स एक्सटेन्शनचं बेसिक काय की नो युअर ऑडियन्स, म्हणजे ऑडियन्स तुमचा कोण आहे माहिती करून घ्यायचं. त्यांना ज्या काही गोष्टी समजतील, त्यांना ज्या काही गोष्टी प्रॉपरली लक्षात येतील त्या बेसिसवरती तुम्ही हे बोलायचं असतं. सोर्सेस ऑफ कॉन्टेंट फॉर इम्प्रॉम्प्टिव्ह, मग त्याच्यासाठी सोर्सेस काय काय असू शकतात इम्प्रॉम्प्टिव्ह बोलण्यासाठी. तुमचे पर्सनलाइज म्हणजे काय की तुमच्या ऑडियन्सशी रिलेटेड, तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड जे काही टॉपिक्स असतील तर त्याच्यावरती तुम्ही बोलू शकताय, किंवा तुमचे जे काही ओपिनियन्स असतील पर्टिक्युलर जे फंक्शन असतं त्याच्याशी रिलेटेड. तुमचं ह्युमर्स म्हणजे जे काय तुमचे ह्युमर तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही ऑदर म्हणजे करंट इव्हेंट्स किंवा जे काही तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे इम्प्रॉम्प्टिव्ह साठी सोर्सेस यूज करू शकता. त्याच्यानंतर डोंट सोर्सेस ऑफ हे कंटेंट झालं. त्याच्यानंतर डोंट्स अँड डूज इन एक्सटेम्पोर ऑर इम्प्रॉम्प्टिव्ह, म्हणजे कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत इम्प्रॉम्प्टिव्ह मध्ये, तर ते आपण बघूया. फर्स्टली डू नॉट गेट नर्वस, म्हणजे आपण ही गोष्ट करायची नाही, नर्वस व्हायचं नाही. It has been observed that many candidates get freaked out and are very scared about the extempore around, and as you cannot prepare beforehand and have no idea as to which topic you may get, however, remember that you have to only speak on the topic for a minute or two. You are not expected to get into a high level of detail or show some astounding knowledge अबाउट द टॉपिक गिवन टू यू. म्हणजे आपल्याला आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये घाबरून जायचं नाही. काही खूप सारे कॅन्डिडेट्स हे घाबरून जातात. आपल्याला त्याच्यावरती रिसर्च करायचं नसतं, पीएचडी करायची नसते, आपल्याला फक्त बोलायचं असतं. एवढं लक्षात ठेवून आपण तो टॉपिक एक्सप्लेन करायचा. डू नॉट स्टार्ट ऑफ स्पीकिंग ऍज सून एज द टॉपिक इज गिवन टू यू. You have a few seconds to think, use them. If it has also been observed that those who start off immediately run out of the ideas and don't know what to say, thus they end up finishing their speech in hardly 20 to 25 seconds or even less in some cases. म्हणजे आपण जसं मी मागे सांगितलं पटकन बोलण्यासाठी ट्राय नाही करायचं. आपण जेव्हा आपल्या डायसकडे पोडियम कडे चालत जात असतो, स्टेज कडे चालत जात असतो, तेव्हा आपण थॉट्स आपले अरेंज करायचे. त्याच्यानंतर बोलत असताना खूप पटपट नाही बोलायचं. पटपट बोललो तर आपले थॉट्स जे काय आपण
अरेंज केले ते पटकन बोलून संपून जातील. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, कमीत कमी 2 ते 5 मिनिटं तरी तुम्ही बोलायलाच पाहिजे. तर त्या टायमिंगला काय करायचं, खूप गडबड नाही करायची, कोणत्याही गोष्टी बाहेरच्या नाही बोलायच्या. तर जे काही टॉपिकशी रिलेटेड असेल, जी काही सिच्युएशन असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही गोष्टी बोलू शकता. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंटली स्ट्रक्चर युअर स्पीच. प्रॉपरली तुम्ही स्ट्रक्चर स्पीचचं बनवायचं, म्हणजे इंट्रोडक्शन काय द्यायचं, बॉडीमध्ये काय बोलायचं आणि कन्क्लुजन तुम्ही कसं करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्पीच हे स्ट्रक्चर करू शकता. यू पॉइंट्स, आर्ग्युमेंट्स विथ लॉजिक आणि एक्झाम्पल. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या त्या प्रॉपरली तुम्ही लॉजिक लावून बोलल्या पाहिजेत, कोणत्याही इरिलेव्हंट गोष्टी बोलायच्या नाहीत. ज्या काही गोष्टी तुम्ही बोलाल, म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये पण तसंच मगाशी आपण बघितलं, ज्या काही गोष्टी तुम्ही बोलाल तर त्याला तुम्ही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी एक्झाम्पल्स दिले पाहिजेत, त्या लॉजिकल गोष्टी असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ट्राय अँड इदर बिगिन ऑर एंड विथ अ कोट. सॉरी. तर तुम्ही ट्राय केलं पाहिजे की तुम्ही टॉपिकचं बिगिनिंग तरी तुम्ही कोटिंगने एखादं कोटेशन यूज करून, फ्रेजेस यूज करून तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे टॉपिक, किंवा एंड तरी तुम्ही तसा केला पाहिजे, म्हणजे की तुम्ही पटकन एखाद्याच्या लक्षात राहाल असे. प्रिपरेशन फॉर अन इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, मेक शुअर दॅट यू कॅन स्पीक ऍट लिस्ट अ मिनिट ऑन द फॉलोइंग. म्हणजे तुम्ही एखाद्या टॉपिक वरती कमीत कमी मिनिटभर, म्हणजे 1 मिनिटभर तुम्ही बोलू शकता असं तुम्ही शुअर असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल करंट अफेअर टॉपिक्स असतील, तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल, तुमचे जे काही इश्यूज असतील, हॉबीज असतील, इंटरेस्टेड असतील, तुमचं पर्सन जो काही क्लोज असेल, किंवा तुमचं स्पोर्ट्स पर्सन, ऍक्टर, ऍक्ट्रेस कोण फेवरेट असतील याच्याशी तुम्ही रिलेटेड बोलू शकता. प्रॅक्टिस फॉर अन एक्सटेम्पोर ॲडेक्वेटली by speaking aloud either in front of a mirror or even without one. The idea is that you should be able to speak with a fair degree of fluency for about a minute on any topic you get. Practicing speaking aloud will ensure that you are able to control your nervousness, etc. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशनसाठी आपल्याला म्हणजे 5 ते 7 मिनिटाचा टाइम भेटतो प्रिपरेशनसाठी. तर त्या टाइमला आपण काय केलं पाहिजे, मिरर समोर उभारून आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. मिरर नसेल, तुम्ही काय करायचं, तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा, मोबाईल सगळ्यांकडे असतो, मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन करायचा, त्याच्यामध्ये बोलायचं, मोठ्याने बोलायचं आपण बाजूला जाऊन. याच्याने काय होतं, मोठ्याने बोलल्यानंतर आपला नर्वसनेस कमी होतो, आपण कशा पद्धतीने बोलतोय, कशा पद्धतीने प्रिपरेशन करतोय हे आपल्याला पण दिसतं. तर त्याच्यामुळे आपला नर्वसनेस कमी होतो, आपली बोलण्याची थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाते. तर याच्या अशासाठी आपण हे प्रॅक्टिस करायचं. त्याच्यानंतर तिसरी, वॉच युअर बॉडी लँग्वेज वाईल यू प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, तुमचं पोस्चर कसं आहे, जेस्चर कसं आहे, हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. किंवा एखाद्या फ्रेंड समोर तुम्ही हे स्पीच देऊ शकता, म्हणजे तो तुम्हाला सांगेल की तुमच्यामध्ये काय कमी, किंवा तुम्ही कसं पद्धतीने तुम्ही स्पीच हे डिलिव्हर करताय. इट शुड नॉट गिव्ह अवे युअर नर्वसनेस. Practice speaking both while sitting and standing so that you are ready for both eventualities. म्हणजे तुम्ही बसून पण प्रॅक्टिस करू शकता, उभारून पण प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल तसं जाऊन तुम्ही पुढे जाऊन बोलू शकताय. तर हा आपला एक्सरसाइज होता इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन. तर आपला फक्त आता एकच एक्सरसाइज राहिला प्रॅक्टिकल मधला, इंडेक्सिंग, फुटनोट आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स. तर इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? हो, नाही काहीतरी सांगा. आपला हा एक्सरसाइज कव्हर झालेला आहे, लिस्निंग, नोट टेकिंग. त्याच्यानंतर आपण हे सगळं बघितलेलं आहे लिस्निंग मध्ये. फॅक्टर्स अफेक्टिंग लिस्निंग बघितले, बॅरियर्स टू लिस्निंग बघितले, टाइप्स ऑफ लिस्निंग बघितले. त्याच्यानंतर आपण नोट टेकिंग बघितलेलं आहे. नोट टेकिंग कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे प्रिरिक्विसाइट्स का, लेक्चर नोट्स काय घ्यायचे असतात, नोट्स घेण्याचे मेथड्स कोणते कोणते आहेत, कॉर्नेल मेथड बघितलं आपण, आउटलाइनिंग मेथड बघितलं, त्याच्यानंतर माइंड मॅपिंग म्हणजे काय असतं ते बघितलं, चार्टिंग मेथड बघितलं, सेंटेन्स मेथड बघितलं. ह्या 5 मेथड्स आहेत नोट्स घेण्याच्या. तर ते आपण सगळं याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा एक्सरसाइज बघितला, ओरल प्रेझेंटेशन. ओरल प्रेझेंटेशन म्हणजे काय, ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे ते आपण बघितलं होतं.
त्याच्यानंतर आपण बघितलं ते होतं इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप प्रेझेंटेशन. ते पण आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही थेरी मधलं पण रेफर करू शकता, प्रॅक्टिकल मधलं पण. दोन्ही फक्त ओव्हरलुक करून ठेवा. फक्त एकातलंच रेफर नका करू. काही पॉइंट्स यात कव्हर झाले नसतील म्हणजे ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त थोडासा एका दुसरा पॉइंट राहिला असेल तर तो तुमचा त्याच्यातून कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण रायटिंग स्किल बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रायटिंग. रायटिंग स्किल म्हणजे काय असतं, इफेक्टिव्ह रायटिंग साठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण याच्यामध्ये बघितलं. फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड हे आपण थेरी मध्ये पण बघितलं, प्रॅक्टिकल मध्ये पण बघितलं. त्याच्यानंतर इंडेक्सिंग फुटनोट हे आपण काल थेरी मध्ये बघितलं. इंडेक्सिंग फुटनोट आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स हे आपण ट्यूसडेला बघणार आहोत. हा एक एक्सरसाइज झाला की आपला सिलेबस कव्हर होतोय प्रॅक्टिकलचा. 99.99% सिलेबस कव्हर झालेला आहे थेरी आणि प्रॅक्टिकलचा. सो स्टडीला लागा तुम्ही. त्याच्यानंतर आपण प्रिसाइज रायटिंग, समरायझिंग आणि ऍब्स्ट्रॅक्टिंग हे आपण थेरी मध्ये बघितलं. सेम त्याच गोष्टी सगळ्या इकडे दिलेल्या आहेत, सो आपण ते घेतलेलं नाहीये आणि ते तुम्हाला समजलेलं आहे कसं करायचं असतं, काय करायचं असतं. त्याच्यानंतर आपण सकाळी बघितलं ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन. मग ते पण आपलं प्रॉपरली एक्सप्लेन झालेले आहेत सगळ्या गोष्टी, तर ते पण तुम्हाला समजलेलं आहे कसं करायचं असतं ग्रुप डिस्कशन. आणि त्याच्यानंतर आपण आता बघितलं ते होतं इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन. तर टोटल आपले 9 एक्सरसाइजेस आहेत. तर इथपर्यंत कोणाला कशामध्ये काही प्रॉब्लेम? तुम्ही बोलायला शिका रे, बोलल्याशिवाय मला तरी कसं समजणार तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या नाही समजल्या. ठीक आहे, तुम्ही बोलला नाही तर मला तर असंच वाटणार की तुम्हाला सगळ्यातलं सगळं समजलं. संडेला आपली टेस्ट. हा बोल. मॅडम, बॉडी लँग्वेज, जेस्चर आणि पोस्चर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? जेस्चर म्हणजे काय असतं की एखाद्या वेळेस तुमच्या बॉडीच्या एखाद्या पार्टची मुवमेंट किंवा तुमच्या जे तुमचं जे रिस्ट आहे म्हणजे तुमचं जे मनगटापासून पुढचा जो हात आहे त्याची मुवमेंट किंवा शोल्डर पासून तुमच्या हाताची मुवमेंट किंवा बॉडीच्या एखाद्या पार्टची जी मुवमेंट असते तर त्याला आपण जेस्चर असं म्हणतो. आणि त्याच्यातून जे पोश्चर असतं म्हणजे तुमची बसण्याची पद्धत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रिलॅक्स वे मध्ये घरी कसं रिलॅक्स बसता, वायवाला कसं तुम्ही प्रॉपरली अटेन्शन मध्ये बसता. आणि उभं राहताना मग काही नाही का पायावरती भार देऊन उभं राहायचं, उभं राहण्याची सवय असते, काहींना स्ट्रेट उभं राहण्याची सवय असते, काहींना खिशात हात घालून उभं राहण्याची सवय असते. तर अशी जी बसण्याची आणि उभारण्याची जी तुमची सवय असते किंवा पद्धत असते त्याला आपण पोश्चर असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज मध्ये पण जेस्चरिंग पण येतं आणि पोश्चरिंग पण इन्क्लुडेड असतं. प्लस बॉडी लँग्वेज मध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर तुमचं फेशियल एक्सप्रेशन्स येतात म्हणजे चेहऱ्याचे तुमचे हावभाव. म्हणजे तुम्ही जे रोज इमोजीज बघता तुम्ही तर ते इमोजीज वरून पण आपल्याला फेशियल एक्सप्रेशन्स हे समजत असतात. तर ते फेशियल एक्सप्रेशन्स येतात, तुमचा आय कॉन्टॅक्ट येतो. त्याच्यानंतर तुमचं जे काही तुमची म्हणजे त्याच्यानंतर तुमचं जे काही दुसरे बॉडी लँग्वेज म्हणजे पोश्चर, जेस्चर, फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. तर समजलं का? येस मॅम. ओके, अजून कोणाला काही प्रॉब्लेम? परवाच्या टेस्ट साठी सगळ्यांना टाइम पुरला होता का? येस मॅम. ओके. यस. तर आता जेवढे क्वेश्चन्स असतील त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला परवा 35 क्वेश्चन्स होते तर तुम्हाला 45 मिनिट्स दिले होते. मग जेवढे क्वेश्चन्स होतील त्याच्यापेक्षा तुम्हाला 10 मिनिटं टाइम हा जास्त दिला जाईल.
ओके मॅम. ओके, तर प्रॉपरली मॅन्युअल सगळ्यांनी कम्प्लीट करायला स्टार्ट केलंय का? तुम्हाला थेरी मधले जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत, रेफरन्स क्वेश्चन पेपर्स, ते तुम्हाला मी ग्रुपवरती पण शेअर केलेले आहेत. जे कोण ग्रुप जॉईन करायचे राहिले असतील त्यांना सांगा. परत जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही विचारू शकता. प्रॉपरली मॅन्युअल कम्प्लीट करा. कोणतीही गोष्ट चुकीची असेल तर ती काय, आता मी तुम्हाला मॅन्युअल प्रोव्हाइड केलं तर त्याच्यामध्ये डबल म्हणजे 6च्या बदल्यात एका एक्सरसाइजला 7 नंबरिंग पडले, म्हणजे 2 एक्सरसाइजला 7 नंबरिंग पडले. तर ते तुम्ही चेक करा. काय काय परत नोट्स मध्ये, प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये पण थोड्याशा मिस्टेक्स आहेत, तर तुम्ही ते टायपिंग मिस्टेक्स असू शकतात, तर ते तुम्ही काय करा, रीड करताना प्रॉपरली रीड करा. उगीच आपलं उतरायचंय म्हणून उतरू नका गाणी ऐकत, टीव्ही बघत. तर काय होतं, ह्या तुम्हाला गोष्टी परत स्वतःच रीड करताना कन्फ्युजिंग होतं. परत हे तुम्हाला सीईटीला पुढे जाऊन रेफर करायच्या असतील गोष्टी, कुठे पुढे जाऊन तुम्हाला ऍक्च्युअल लाईफ मध्ये जर युज करायच्या असतील गोष्टी, तर त्या टायमिंगला काय होतं की तुम्हाला हे प्रॉपरली तुम्हाला रीड करता यावं. तुम्हाला पण हँडरायटिंग समजेल रीड करताना, मला पण तुमचं चेक करताना हँडरायटिंग समजेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मॅन्युअल कम्प्लीट करा. तुमची मिड एक्झाम झाल्यानंतर 2 दिवसांनी ज्या दिवशी मिड एक्झाम संपेल त्याच्या 3ऱ्या दिवशी तुम्ही मला मॅन्युअल सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही थेरीचं पण प्रिपरेशन करायला चालू करा आणि प्रॅक्टिकल मॅन्युअल पण प्रिपरेशन चालू करा कम्प्लिशनसाठी. मी सगळ्यात पहिलं मॅन्युअल सबमिशन का सांगितलं, कारण की नंतर सगळ्या सब्जेक्टचं सबमिशन असू शकतं. तुम्हाला कन्फ्युजिंग होऊ शकतं कंडिशन, तुम्हाला टाइम नाही भेटणार दुसरं मॅन्युअल कम्प्लीट करण्यासाठी. आणि मी तुम्हाला आधीपासूनच सांगितले, जसं जसं ज्या सिक्वेन्सनी आपलं आहे मॅन्युअल बनवलेलं, तर त्या सिक्वेन्सनीच एक्सरसाइज लिहायला चालू करा. म्हणजे मी जरी अधूनमधून एखादा एक्सरसाइज शिकवला असेल मागे पुढे, तरी तसं नका बनवू. जसं तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे, तसं तुम्हाला इंडेक्सिंग दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही मॅन्युअल कम्प्लीट करायला स्टार्ट करा. थेरी मधल्या गोष्टी आपल्याला टाइम भेटला तर अजून आपण रिव्हिजन घेऊया, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील त्याच्या. सिलेबस संपला म्हणजे परत लेक्चर्स होणार नाहीत असं नाही. आपलं लेक्चर प्रॅक्टिकल जे जे टायमिंग आहे त्या त्या टायमिंगला कंडक्ट होणार, त्या टायमिंगला आपण रिव्हिजन घेऊया. अजून कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा, नसेल तर आपण अटेंडन्स घेऊया. मॅन्युअल मधल्या असाइनमेंट्स नाहीत राईट डाऊन करायच्या. मी तुम्हाला नंतर असाइनमेंट्स देते, तर त्या तुम्ही राईट डाऊन करायच्या. म्हणजे लास्ट टाइम मी कशा तुम्हाला DG ला असाइनमेंट्स दिल्या होत्या ना, म्हणजे सिलेबस कव्हर झाल्यानंतर, तर तशाच असाइनमेंट्स मी तुम्हाला नंतर देईन, तर त्या तुम्ही राईट डाऊन करा सिलेबस आपला कव्हर झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही पण सजेस्ट करू शकता की कशा असाइनमेंटचे क्वेश्चन्स असावे की ज्याच्यात तुमचं पण रिव्हिजन होईल, ते तुम्ही पण सजेस्ट करू शकता. त्याच्या अकॉर्डिंग पण आपण असाइनमेंट्स आपण प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. नसेल तर अटेंडन्स घेऊन आपण स्टॉप करू. मॅम, ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे जे टाईप आहेत ना, प्रॉक्झेमिक्स, हॅप्टिक्स, ते एकदा एक्सप्लेन करा. तर प्रॉक्झेमिक्स मध्ये काय असतं की जे आपल्या आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट असतं किंवा 2 पर्सन बोलत असताना जे त्यांच्यामधला एन्व्हायरमेंट असतं, स्पेस असतं, ती आपण कशी यूज करतो तर त्याला प्रॉक्झेमिक्स असं म्हणतो. मग हॅप्टिक्स म्हणजे काय की ज्या कम्युनिकेशन मध्ये आपण टचचा यूज करतो तर त्याला हॅप्टिक्स नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जर एखाद्या वेळी सॅड असेल तर कोणीतरी आपल्याला जे आपल्या शोल्डरवरती हात ठेवला तर आपल्याला काय वाटतं की तो पर्सन आपल्याला आधार देतोय किंवा तो पर्सन आपल्याला सपोर्ट करतोय. परत त्याच्यानंतर आपल्याला कधीतरी सक्सेस भेटला आणि आपल्या पाठीवरती कोणीतरी थाप मारली तर आपल्याला काय वाटतं की तो पर्सन आपल्याला अप्रिशिएट करतोय. तर ते जे त्या टच वरून आपल्याला समजतं की तो पर्सन आपल्यासोबत काय एक्सप्रेस करणार आहे. म्हणजे आपल्याला गुड टच, बॅड टच सगळं हे समजत असतं. तर याच्यातून जे टच जे कम्युनिकेशन करताना ज्यावेळी आपण टचचा यूज करतो तर त्याला आपण हॅप्टिक्स हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर जे आहे ते क्रोनेमिक्स म्हणजे काय की ज्या कम्युनिकेशन मध्ये आपण वेळेचा यूज करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टाइमचा यूज करतो
तर त्याला क्रोनेमिक्स असं म्हटलं जातं. परत ज्या कम्युनिकेशन मध्ये आपण कायनेसिक्स म्हणजे एखाद्या बॉडीच्या पार्टचा किंवा बॉडीच्या जे काही हँड असतो किंवा एखाद्या हँडचा पार्ट किंवा एखाद्या बॉडीची मुवमेंट किंवा हँडची मुवमेंट ज्या कम्युनिकेशन मध्ये आपण यूज करतो तर त्याला आपण कायनेसिक्स नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण जे व्होकेलिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण व्होकल कॉर्ड यूज करतो, डिफरंट साऊंड यूज करतो, तर त्याच्यातून आपल्याला जे मेसेज डिलिव्हर होतो तर त्याला व्होकेलिक्स नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर जे येतं ते ऑक्युलेसिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण आईजचा यूज करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपल्या डोळ्यांचा यूज करतो जे कम्युनिकेशन करताना, तर त्याला आपण ऑक्युलेसिक्स नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. तर समजलं का? येस मॅम. ओके. अजून कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. मुलांमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? ओके, काय प्रॉब्लेम नसेल तर आपण अटेंडन्स घेऊ आणि मीटिंग स्टॉप करू. संडेच्या टेस्टसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण अटेंडन्स घेऊया आणि स्टॉप करूया.